हाय, हॅलो, नमस्कार. कसे आहात तुम्ही सर्वे? तर तुम्ही बघू शकताय आम्ही निघालो आहोत बाहेर जायला. बाहेर म्हणजे डीमार्टला जायचं होतं. महिनाभराचं जे आपलं किराणा असतो तो भरायचा होता. तर सकाळी नाश्ता केला होता आणि दुपार झाली होती, 2-2:30 वाजले होते. सो विचार केला पाऊस नाही आहे तर आपण जाऊया. तर भूक लागली होती तर विवेकनी माझी इच्छा पूर्ण केली. ज्या हॉटेलला मला जायचं होतं त्या हॉटेललाच तो घेऊन गेला. मला माहितीही नव्हतं की कुठे जाणार आहे आपण काय. सो ह्या रस्त्याला आल्यावर माझ्या लक्षात आलं की आम्ही चाललो आहोत जेवायला शिवराज ढाबा, जो अख्खा मसूर स्पेशलसाठी फेमस आहे. कराडची चव आहे त्यांची, तुम्ही बघू शकताय. खूप सुंदर आहे हे. इथं टेस्टी खूप छान जेवण मिळतं. त्यापेक्षा जास्त अख्खा मसूर स्पेशल हे खूप छान असतं आणि मला अख्खं मसूर म्हटलं की माझं फेवरेट आहे. सो इथे रोटी पण बघू शकताय खूप मोठी. एक एक खाऊनच आमचं पोट भरलं. राईस होता, थोडासा राईसही आमच्याकडून शिल्लक राहिला. इतकं मस्त जेवण झालं. सो बिल पेड करत होता विवेक. सो मी थोडंसं असं इथे व्हिडिओ वगैरे शूट केलं आणि बाहेर जायला निघालो. तर आता इथून पुढे आम्हाला जायचं होतं डीमार्टला. डीमार्टला आम्ही जायचा असा विचार केला की संडे आहे, संध्याकाळी म्हणजे गर्दी असेल तर आपण दुपारीच जाऊया, कारण गर्दी थोडी कमी भेटेल. आणि दुसरी गोष्ट पाऊसही नव्हता. पावसाने थोडी विश्रांती घेतली होती. सो आम्ही थेट निघालो डीमार्टला जायला. सो डीमार्टच्या इथे आम्ही गाडी आमची पार्क केली आणि बघितला संडे होता, ट्रॉली कुठेच नव्हती. तिथून विवेक घेऊन आला ट्रॉली. सो वाटलं नव्हतं गर्दी असेल, पण प्रचंड गर्दी होती. त्यामुळे मला जास्त काही शूट करता आलेलं नाही आहे. नेहमीप्रमाणे जेवढं जमेल तेवढं मी शूट करायचा प्रयत्न केलेला आहे. आणि इथे तुम्हाला विवेक कुठेच दिसत नसेल, कारण का तो एका टोकाला होता, मी एका टोकाला होती. हां, इथे तुम्हाला विवेक दिसतोय. सो आमचं पटापट घेऊन झालं आणि बाहेर आलो, कारण का गर्दी असल्यामुळे मला काही शूट करता नाही आलं. पिझ्झा ऑर्डर केला होता छान असा, नेहमीप्रमाणे. जो पिझ्झा आम्ही खाल्ला दोघांनी, यावेळेस एकच ऑर्डर केला. पिझ्झा खाऊन झाला, बॅगेमध्ये सामान आपलं पॅक केलं आणि निघायचं होतं. तर थोडासा पाऊस आला होता, पण मग झालं, रिमझिम पाऊस होता. विवेक बघू शकताय तुम्ही, सामान भरतोय बॅगमध्ये. सो सर्व पॅक करून झालं, मी गाडीवर बसले आणि थोडंसं पुढे गेलो आम्ही. तर विवेकच्या लक्षात आलं की मी डिक्कीमधून हेल्मेट काढलेलंच नाही आहे किरण. सो थोडंसं पुढे गेलो. गेल्यावर बघितलं की रस्त्यावर इतके खड्डे की अक्षरशः पाणी साचलेलं होतं. परत मग बराच त्रास होतो त्याच्यामुळे. सो विवेकला लक्षात आलं हेल्मेट घ्यायचं आहे. गाडी थांबवली, गाडी साईडला बाजूला उभी केली आणि फोनही माझा मी आतमध्ये ठेवला. मध्ये काय मला शूट करता नाही आलं. सो बघू शकताय घरी आले. सामान विवेकने काढलं आणि मग नंतर पाणी आलं होतं. सो 1 तासामध्ये आम्ही आवरलं. 8 वाजले. 8 वाजता आम्ही बाहेर पुन्हा निघालो जायला. तर ते कुठे जायचं होतं, तर वाशीमध्ये एक मोठा सेल लागलेला आहे. ब्रँडेड कपडे, सर्व गोष्टी तिथे म्हणजे असणार होत्या. आणि आजचा शेवटचा दिवस होता म्हणून आम्ही निघालो. रस्त्यामध्ये मध्येच पाऊस खूप आला जोरात. सो दोघांनी आम्ही रेनकोट घेतले आणि घालून घेतलं आणि मग पुढे निघालो. तर बघू शकता ट्रॅफिक लागलं होतं. सो 1 तास लागला. आणि हा रोड अतिशय मला आवडलेला आहे. वाशीमधला पाम बीच रोड आहे हा. खूप सुंदर आहे. त्या रोडवर इतकं सुंदर हवा आणि इतकं गार लागत होतं. सो फायनली आमचं डेस्टिनेशन जवळ येत होतं, जिथे आम्हाला जायचं होतं. सो फर्स्ट टाईम गेल्यामुळे काही कळलं नव्हतं. सो आम्ही बॅक साईडच्या गेटनी गेलो, पण तिथून सांगितलं वॉचमॅननी, सिक्युरिटी गार्डनी, की तुम्ही फ्रंट गेटनी जा. सो उतरलो, अंगातलं सर्व काढलं, जे पावसाळी कपडे असतात आपले ते काढले. फायनली या हॉटेलमध्ये तो सेल होता. सो तिथे तेव्हाही गर्दी होती, पण इतकी नव्हती. पण आमचं बॅड लक होतं, आम्ही 2 दिवस आधी आलो असतो तर खूप छान छान भेटलं असतं काय काय आम्हाला घ्यायला. सो ही जीन्स मी घेतली. त्यामध्ये पण साईज मला सापडत नव्हती. कशी मी घेतली, एक साईज भेटली. मग विवेक बोला घेऊन टाक, आणि डाऊट होता येते का नाही, पण मग घेतलं.
आणि ही विवेक पण बघत होता, पण विवेक बोलला मला साईजचा थोडा इश्यू आहे, म्हणजे प्रॉब्लेम वाटतो येते की नाही, म्हणून मी काय घेत नाही. सो विवेकने एक टी शर्ट घेतलं, मी एक जीन्स घेतली. छान होते कपडे, पण साईजचा प्रॉब्लेम होता आणि जास्त करून लेडीजचं नव्हतं, जेंट्सचंच होतं. सर्व मेनसाठीच होतं. आणि बिल वगैरे केलं आम्ही आणि निघालो. निघाल्यावर थोडंसं उशीरच झालं आम्हाला निघायला, कारण 11 तरी वाजले घरी पोचता पोचता. सो नंतर मग जेवणाचा प्रश्न होता, जेवण काय करायचं. सो नेहमीच्या आमच्या अण्णाकडे त्यांच्या हॉटेलला गेलो आणि चायनीज ऑर्डर केलं, नूडल्स खाल्लं होतं. तर घरी यायला 12 वाजले. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा. बाय.